श्री स्वामी समर्थ. आज बनवणार आपण भरल्या वांग्याची भाजी. तर मी घेतलं आहे साहित्य. आपल्याला भरल्या वांग्यासाठी लागणारं लसण घेतला आहे, अद्रक घेतला आहे, धने घेतले आहे, आणि सांबार घेतला आहे, आणि कांदे बी घेतले आहे. हे आता मिक्सर म्हणून काढण्यासाठी सगळं साहित्य मी पहिलेच भाजून घेतलं होतं. हे कांदे भाजून घेतले आहे. 5 वांगे घेतले होते, 1 टमाटर घेतलं, थोडीशी तीळ घेतली होती, ते बारीक करून आणले मी भाजून. थोडी सावजी मसाल्याची पुडी टाकली, थोडीशी आता हळद घेणार मी. भरल्या वांग्यासाठी आपल्याला मसाला लागते ते चवीनुसार मीठ टाकलं, आणि तिखट टाकलं, थोडं जास्ती टाकलं तिखट, 1 चम्मचपेक्षा. आणि तो आपण जे पेस्ट आणली होती करून मिक्सरमधून ते बी घेतलं. सांबार टाकला थोडीसा. आता मी पूर्ण हे करून आता वांग्यामध्ये भरून घेणार. भरल्या वांग्यासाठी आपण जे मसाला केला होता ते पूर्ण वांग्यामध्ये भरून घेणार. टच भरल्या वांग्याची भाजी खूप चांगली लागते खायला. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भरल्या वांग्याची भाजी बनवणार आहे. 2 बुटले तेल टाकून घेतलं आहे मी. आता त्याच्यामध्ये हे 1 ते 1.5 मिनिटासाठी मी वांगे तळून घेणार, जेणेकरून आपला मसाला जे आहे वांग्याचा ते निघणार नाही त्याच्यामधून. आता माझे 1-1.5 मिनिट झाले आहे, मी काढून घेणार ते. आता आपण जे पेस्ट काढली होती ते टाकून घेणार त्याच्यामध्ये. माझी पेस्ट होतच आली आहे. आता मी 1 चम्मच तिखट टाकून घेणार, 1 ते 1.5 चम्मच. थोडीशी हळद टाकून घेणार, काहून तर त्याच्यातनी आपण मसाल्यामध्ये टाकलं होतं हळद, तिखट. चवीनुसार मीठ टाकलं, त्याच्यातही मीठ टाकलं होतं मी. जेणेकरून आपली भाजी तिखटही नाही झाली पाहिजे आणि खारटही नाही झाली पाहिजे. टमाटर टाकून घेणार, जे बारीक कापून घेतलं होतं. सांबार आणि टमाटर एकाच जागी. पूर्ण फिरून घेणार मी त्याला. आणि मसाल्याचं पाणी होतं ते टाकून घेतलं. पूर्ण कालून घेणार. आता झाकणी ठेवणार झाकून टमाटर शिजेपर्यंत. आता आपलं लगभग टमाटर शिजलंच आहे. झाकणी काढून घेतले. आपल्या मसाल्याला कसं तेल सुटलं, तेल सुटेपर्यंत पूर्ण हे करून घेणार मी, डबल कालून घेणार. आता जे आपण वांगे 1-1.5 मिनिटासाठी जे हे केले होते तेलामध्ये फ्राय, ते टाकून घेणार त्याच्यामध्ये, जेणेकरून आपली भाजी पांढरी नाही येणार. स्वादिष्ट झणझणीत भरले वांग्याची भाजी, गावची रेसिपी. थोडा वेळ मी झाकणी ठेवून झाकून ठेवलं होतं, ते काढून पाहिलं. आता आपले वांगे अर्धे जास्ती शिजलेच आहे. पाहून घ्या कसं तेल सुटलं आहे. आता पाणी टाकून घेणार मी, पाऊण गिलास पाणी टाकून घेणार. माझ्या घरच्या हिशोबानं भाजी केली आहे ते. खायला खूप चविष्ट लागते ना, पांढरी भाजी ना काही येत. आपण तेलामध्ये वांग्याचे फ्राय करून घेतले आहे, त्याच्यामुळे आपली भाजी पांढरी नाही येत. झाकणी ठेवून घेतली तिथे. आता काढून घेणार मी. आता वांग्याची भाजी आपली शिजलीच आहे. 1 चम्मच मसाला टाकून घेतला आहे, घरगुती मसाला. मी त्याला फिरून घेणार. थोडीसा अजून सांबार टाकून घेणार वरून मी. माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. कुठं चुकलं असेल तर मला सांगा. मला लाईक आणि शेअर, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सची लई जरूरत आहे. मला कमेंट्स करा, लाईक करा. पाहून घ्या आपली
भरले वांग्याची भाजी झणझणीत मराठी रेसिपी सवितास किचन. सबस्क्राईब करजा. गावची रेसिपी पाहून घ्या. श्री स्वामी